उद्या अनंत चतुर्दशी दरबारचा महत्त्वाच्या उत्सवापैकी हा लक्ष्मी नारायणांचा उत्सव असतो. गणपती विसर्जन करणं, गणपती नवरात्र समजून घेणं आणि उद्याचा दरबारचा उत्सव हा अत्यंत मौलिक महत्त्वाचा आहे. पूर्व परंपरेनुसार या दिवशी हा उत्सव सायंकाळच्या आरतीपूर्वी केला जातो आणि आतापर्यंत दरबारच्या 12 उत्सवापैकी 11 उत्सव हे सकाळी 10:30च्या आरतीपूर्वी केले जातात. हा त्यातला फरक आहे. उद्या उपोषण करावं लागणार आहे, म्हणजे उपवास करावा लागणार आहे आणि तो सायंकाळी आरतीनंतर या महाप्रसादानं सुटला जाईल. त्याची कृपया सेवेकऱ्यांनी नोंद घेणं आवश्यक आहे. उद्या दुपारनंतर साधारण 4 वाजता विष्णू सहस्रनामावली म्हटली जाणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 1008 तुळशी पानं बरोबर आणावी. नसतील तर एक पान हातात ठेवून 1008 भगवान विष्णूंची नावं त्यावर म्हटली जातील आणि तदनंतर ती भगवान विष्णूंच्या कमलावर अर्पण केली जाते. विष्णू सहस्रनाम वाचून आणि केलेला महाप्रसाद हा त्यांना दाखवून नंतर त्याचं वाटप केलं जाईल. अशी ही पूर्वपरंपरा दरबारच्या या महत्त्वाच्या उत्सवाची आहे. म्हणून या उत्सवाच्या दिवशी आपण उपोषण करणं क्रमप्राप्त आहे. तसेच शनिवारपासून महालय आरंभ, पौर्णिमा आणि